नमस्कार. सगळ्यांच्या आवडीची पाणीपुरी बनवण्यासाठी कुकरमध्ये अर्धा किलो 5 ते 6 तास भिजवून घेतलेले सफेद वाटाणे, 6 मध्यम आकाराचे बारीक कापून घेतलेले बटाटे, गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा चाट मसाला घालून कुकरच्या मध्यम गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या. एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी, अर्धी वाटी चिंच, 1 वाटी गूळ घालून 10 मिनिटे उकळून गाळणीने गाळून चिंच मिक्सरला फिरवून बारीक करून गरजेनुसार पाणी, 1 चमचा चाट मसाला, लाल तिखट, चवीपुरते मीठ घालून मिक्स करून घेतले. गोड पाणी तयार झाले. तिखट पाणी बनवण्यासाठी 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिना, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, थोडी चिंच आणि गूळ घालून मिक्सरला फिरवून गाळून घेतले. त्यामध्ये गरजेनुसार पाणी, 2 चमचे पाणीपुरी मसाला, चवीपुरते मीठ घातले. तिखट पाणी तयार. कुकर थंड झाल्यावर उघडून थोडा गरम असतानाच रगडा मिक्स करून घेतल्या. रेडीमेड पुऱ्या घेऊन त्यामध्ये रगडा, आवडीनुसार कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव घालून गोड पाणी, तिखट पाणी घातले. पाणीपुरी तयार झाली. अशी ही सोपी झटपट होणारी पाणीपुरी तुम्ही पण